कृष्णमूर्ती म्हणतात मन सहज शांत व्हायला पाहिजे, तर ते कसे व्हावे असा अरुण चव्हाण यांचा प्रश्न आहे. आता ते कसे व्हावे हेही कृष्णमूर्तीने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगी सांगितलेलं आहे, परंतु तिथे कदाचित आपली चिकित्सक नजर पोचली नसेल. तरी सुद्धा विशेष विस्तार न करता योग्य त्या पद्धतीने थोडक्यात सांगतो. ते असं आहे, सर्वसाधारणपणे जे मन आहे ते स्वाभाविकरित्या भौतिक जाणीवा, विषय, वस्तू, प्रिय अप्रिय, माझं तुझं यात अडकलेलं असतं. आता मन हे असं यात अडकलेलं असतं, याचं एक कारण असं आहे की आपल्या DNA मध्ये थोड्या काही गोष्टी असतात की ब्लड इज थिकर दॅन वॉटर, म्हणजे रक्त पाण्यापेक्षा घट्ट असतं. याचा अर्थ एवढाच आहे की आपण जिथे जन्माला येतो ते कुटुंब, तो समाज, याच्याबद्दल आपणाला एक परंपरेने चालत आलेली आणि काही प्रमाणात DNA नुसार रक्ताची ओढ किंवा आपलेपणा हा थोडा जास्त असतो. पण रक्ताची ओढ जास्त असते म्हणून आपली माणसं आपल्याला प्रिय असतात. पण जसा मी आणि माझं कुटुंब हा एक आपण म्हणून समूह आहे, तसाच शेजारचा कोणतरी आणि त्याचं कुटुंब हे आपण म्हणून समाज आहे. म्हणून खरं बघायला गेलं तर मी पासून त्यापर्यंत हे सर्वच आपण म्हणून आत्मतत्वात मोडतो. म्हणजे हृदयीचा परमेश्वर आणि आकाशातला परमेश्वर या मधल्या सर्व अंतरात जे जे लोक आहेत ते खरे आपण या सदरातच मोडतात. हे थोडं जास्त चिंतन केलं तर लक्षात येईल. कारण जर आपला मुलगा पास झाल्यानंतर आपल्याला आनंद होतो तर तसाच आनंद दुसऱ्याला होऊ शकतो. आपल्या मुलाच्या निधनाने आपल्याला दुःख होतं तर तसंच दुःख इतरांना होऊ शकतं. हे अत्यंत सहज पद्धतीने, साध्या पद्धतीने निरीक्षण केलं तर लक्षात येईल. मग त्याचा अर्थ एवढाच आहे, मी आणि माझं म्हणणारा एक समुदाय आहे, दुसरा मी आणि माझं म्हणणारा दुसरा समुदाय, असे अनेक समुदाय आहेत. परंतु व्यक्तीने छोटे छोटे समुदाय बनतात आणि सर्व समुदाय मिळून शेवटी महान जनसागर बनतो. जसं झऱ्याने ओढे बनतात, ओढ्याने नद्या बनतात आणि सर्व नद्या मिळून सागर बनतो. तसंच आपलं रूप आहे हे आपल्याला थोड्याशा चिंतनाने लक्षात येईल. म्हणून मी जो आहे तो अतिव्यापक झाला की आपण याच्या अशा अर्थाने विश्व मानव बनतो. आणि जो स्वतः विश्व मानव आहे जाणू शकतो त्याला लक्षात येतं की जगाची सर्व सुखदुःख ही माझीच आहेत. आणि जगाची सर्व सुखदुःख माझीच आहे म्हटल्यानंतर तो स्वतःच्या सुखदुःखावर जो अचूक उपाय काढतो तोच जगाच्या सुखदुःखावर उपाय असू शकतो. म्हणून आय एम द युनिव्हर्स हे जर सर्वसामान्य आपल्याला कळलं तर मी म्हणजे विश्व आहे. मग प्रश्न असा आहे, आय एम द युनिव्हर्स, सो माय सॉरोज आर द सॉरोज ऑफ युनिव्हर्स, so my sorrow is that way universal sorrow, so my remedy, my salvation of that sorrow is the salvation of the total sorrow. म्हणून मी हेच जर विश्व आहे आपणाला थोड्या चिंताने समजू शकलं तर माझी सुखदुःख हीच इतरांची सुखदुःख आहेत. माझ्या सुखदुःखावरचा इलाज हाच इतरांच्या सुखदुःखावरचा इलाज आहे. आणि म्हणून मी म्हणजे विश्व आहे आणि माझी सुखदुःख आणि त्या संदर्भातली माझी जी योग्य भूमिका आहे ती सर्व विश्वासाठी, समाजासाठी योग्य सामाजिक आणि मानसिक भूमिका असू शकते. हे आपल्याला साध्या लॉजिकने कळलं. आता हे जर कळलं तर स्वाभाविकपणे चव्हाणांना लक्षात आलं की मी म्हणजे विश्व आहे. तर चव्हाणांचं मर्यादित कुटुंब, त्यांचं मर्यादित रक्तसंबंध, त्यांची जात पात, कुल, गोत्र, धर्म या सर्वांचा एका महान जनसागरामध्ये म्हणजे मी पासून आपण पर्यंत जे सर्व वैश्विक आहेत त्यामध्ये कसा अंत होतो हे त्यांना दिसेल. जसं सर्व झरे शेवटी ओढे, नदी, नाले, धबधबे मिळून शेवटी सागराला मिळतात, तसंच सर्व मानव हे शेवटी जनसागराला मिळतात. आणि त्या जनसागरातूनच पुन्हा पुन्हा नवीन मानव येतात, परत ते जनसागराला मिळतात. म्हणजे हा अव्यक्त व्यक्त आणि अव्यक्ताचा खेळ जणू काही समुद्रातून पाण्याची वाफ होणं, त्याचे ढग बनणं, त्या ढगाचं पाणी बनणं, ते पडणं, त्याचा झरा होणं, झरा नदीला मिळणं आणि नदी समुद्राला मिळणं, अशा तऱ्हेनेच हे सर्व सायक्लिकल म्हणजे चक्राकार पद्धतीने चालू असतं. हे सहज निरीक्षणाने जेव्हा आपल्या ध्यानात येईल तेव्हा त्याच सहज निरीक्षणाचा अर्थ असा आहे
की सहज निरीक्षणाने हे सर्व विश्व एक आहे जर माझ्या ध्यानात आलं तर माझं सुख माझं दुःख असं वेगवेगळं त्याला नेमिंग करणं, त्याला लेबलिंग लावणं हे चूक आहे. खरं पाहायचं झालं तर जे आपणाला मिळाल्याने आपणाला आनंद होईल आणि जे आपणाला मिळाल्याने आपल्याला दुःख होईल असं वाटतं, तर जे आपल्याला मिळाल्याने आनंद होईल तेच आपण लोकांना द्यायचा प्रयत्न केला आणि जे मिळाल्याने आपल्याला दुःख होईल ते आपल्याकडून लोकांना दिलं गेलं नाही तर स्वाभाविकपणे आपणाला आदर मिळतो, आपण लोकांना आदर देऊ. आपणाला प्रेम मिळतं, आपण लोकांना प्रेम देऊ. आपणाला कोणी शिवी घातल्यानंतर अपमान होतो, आपल्याकडून गाली गलोची केली जाणार नाही. इतक्या साध्या पद्धतीने माझ्या आनंदाला जर स्वाभाविकपणे माझ्या आत्म्याबद्दल प्रिय बोलणारा कोण असेल, माझ्याबद्दल प्रिय बोलणारा कोण असेल तर माझ्या आनंदाला जशी भरती येते तशीच गोष्ट इतरांसाठी माझ्याकडून केली गेली पाहिजे. आणि मला ज्याने दुःख होईल असं वाटतं ते दुःख मात्र मला जर दुःख होतं तर तशाच पद्धतीने इतरांना माझ्याकडून दुःख दिलं जाणार नाही याची जेव्हा माणूस काळजी घेतो तेव्हा स्वाभाविकपणे तो अंतरंगामध्ये चिंतनामध्ये मग्न राहतो. त्याला सुरुवातीला एवढंच जाणवतं की आपणाला कोणी दुखावलं, आपला कोणी अपमान केला, आपणाला कोण जातीपातीवरून बोललं, आपल्याला धर्मावरून राष्ट्रावरून कोण अपमानास्पद बोललं तर आपल्याला दुःख होतं. मग एक्झॅक्ट ज्याने आपल्याला दुःख होतं ते मी इतरांबाबत करणार नाही असा त्याच्या मनाचा निर्धार होऊ शकतो. आणि जे मला मिळाल्याने मला आनंद होतो तीच गोष्ट माझ्याकडून इतरांना दिली जाईल असं पॉझिटिव्हली त्याच्या मनामध्ये एक परिवर्तन होतं. त्याचा एवढाच अर्थ असतो मला जे जे मिळाल्याने दुःख होईल तशीच गोष्ट मी इतरांबाबत करणार नाही आणि मला जे मिळाल्याने समाधान होईल तशी गोष्ट मात्र मी संपूर्ण समाजासाठी कटाक्षाने करेन. असा एकदा मनाचा निर्धार झाला की ते मन भेदाभेद अमंगल हे समजून घेतं आणि भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण त्याची विचारचक्र फिरतात. आणि अशी जेव्हा भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणसाचं वर्तन सुरू होतं तेव्हा माणूस अंतरंगामध्ये अत्यंत उच्च दर्जाचे विचार त्याचं समजून घेणं आणि ते प्रत्यक्षात आचरण करणं हे त्याच्याद्वारे अनायसे होतं. कारण आपल्या मेंदूला जे पटतं ते मेंदू ताबडतोब ग्रहण करतो. साधी गोष्ट आहे, रस्त्यानं चालताना पायाला घाण लागली तर कुणाला सांगावं लागत नाही, तो लगेचच्या लगेच जाऊन म्युन्सिपाल्टीचा नळ असेल ओपन करतो, पाणी असेल तर धुवून मोकळा होतो. तशी आपल्या मनाला जी भेदाभेदाची अमंगळ घाण लागलेली आहे तिच्यामुळे मी नव्हे तर सर्व समाज दुःखी होतो हे ज्याच्या लक्षात आलं तो ही भेदाभेदाची लागलेली मनाला विष्ठारूपी घाण ताबडतोबीने काढून टाकेल आणि स्वाभाविकपणे भेदाभेदाची विष्ठा गेली की सर्वांविषयी असीम प्रेम निर्माण होईल आणि सर्वांविषयी असीम प्रेम मी म्हणजेच विश्व या भावनेतून निर्माण झालं की ते असीम प्रेमच माणसाला स्वाभाविकरित्या परम शांती असलेलं मन प्राप्त करून देतो. तेव्हा सर्वसाधारण निरीक्षणातून एवढंच आपण पाहावं की आपण जात पात धर्म भेद कुल गोत्र ह्या न तपासत्या स्वीकारलेल्या ज्या गोष्टी आहेत ती आपली बंधन आहेत. ती जेव्हा बंधन आपण आपल्यातून काढून टाकू तेव्हा आपण एखाद्या मुक्त गरुडाप्रमाणे असू आणि आपण एकदा मुक्त गरुडाप्रमाणे झालो की आपल्या मनामध्ये मुक्तीचे विचार, मुक्तीसाठी आपण धडपड करणं, आपणाला जे मिळतं ते इतरांना देणं यासाठी संपूर्ण आयुष्य आपण व्यतीत करतो. आणि जेव्हा माणूस सर्व गोष्टी सर्वांना देण्यासाठी आपलं आयुष्य व्यतीत करतो तेव्हा अनायसेच त्याचे मन शांत असतं. ज्याचं मन शांत आहे तोच त्याग करू शकतो. म्हणून माणसाने प्रत्येक क्षण सर्वांच्या समाधानासाठी जगावा आणि तो क्षण गेला की नवीन क्षण सुद्धा त्याचसाठी जगावा. असं करत करत प्रत्येक क्षण सर्वांच्या समाधानासाठी जो जगू शकला त्याचा प्रत्येक क्षण आणि पर्यायाने त्याचं संपूर्ण आयुष्य सुखशांती समाधानाने भरून जातं. आणि मग अशांतीचा प्रश्न विचारण्याची श्रीयुत चव्हाण सारख्यांना वेळच येत नाही. फक्त प्रश्न असा आहे की वारंवार ह्याची उत्तरं दिली गेली असून सुद्धा जर हे प्रश्न निर्माण मनात होत असतील तर आपण जे ऐकतो ते आपल्या बुद्धीमध्ये पुरेशा शांतपणे ग्रहण करीत नाही. जर बुद्धीने ते नीट ग्रहण केलं तर पेशींचं परिवर्तन होईल आणि मन कसं शांत करावं हा प्रश्नच येणार नाही. माझं मन आहे ते मीच शांत करायचे आणि मन फक्त आणि फक्त तेव्हाच शांत होतं जेव्हा ते कुठल्याही ग्रह पूर्वग्रह भेदाभेदामध्ये अडकलेलं नसतं. जिथे भेदाभेद नाहीत, जिथे कप्पे नाहीत,
तिथे एक सपाट असं मैदानासारखं शांत निवांत वातावरण असतं, तेव्हा भेदाभेद रहित मन हेच एखाद्या स्वच्छ माळावरच्या लख सूर्यप्रकाशासारखं आनंददायी मन असतं. आणि असं स्वच्छ माळावरती लख सूर्यप्रकाश दाखवणारं आणि जिथे एक तऱ्हेची मऊ लुसलुशीत हिरवळ आहे, म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो कोवळी तृणांकुर आहेत आणि मखमलीचा गालीचा आहे, असं हे लख मैदान आहे. आणि तिथे हा संपूर्ण हरित भरित हा जो देखावा आहे तोच तो आनंद आहे. आणि त्याच्यावरती सूर्यप्रकाश म्हणजे ज्ञानप्रकाश पडलाय. आणि मग जसं चव्हाण आपल्याशीच एखाद्या लहान मुलासारखे खेळतात, तसा मग माणूस आपल्यातील जे स्वच्छ मनाचं मैदान आहे जिथे भेदाभेद नाही, त्या कारणाने तिथे एक आनंदाची लुसलुशीत हिरवळ फुललेली आहे. आणि त्या हिरवळीवरती सूर्यप्रकाश म्हणजे आपल्या ज्ञानाचा प्रकाश पडलाय. आणि अशा त्या आनंददायी वातावरणामध्ये दुःखाचा लवलेश असू शकत नाही, मन अशांत असू शकत नाही, आणि कायमस्वरूपी मन उल्हसित असतं, सुख शांती समाधानाने भरलेलं असतं. नव्हे ते आपलं सुख शांती समाधान इतरांना द्यायला आतुर असतं. म्हणून जिथे त्याग हाच उत्तम भोग असतो, तिथेच मनाची शांती त्याच्या परिपूर्ण अवस्थेला पोचलेली असते. हे श्री चव्हाण यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे. धन्यवाद.